ब्रह्मदेवाच्या बाबतीत असं काहीतरी विचित्र लिहून ठेवलेलं आहे। मग ब्रह्मदेव काय स्त्री लंपट होते काय? त्या बालकाने पृथ्वीवरती पाय ठेवला, पाय ठेवल्यानंतर त्याने विशाल रूप धारण केलं। तो वैश्वानर होता। वैश्वानर म्हणजे विश्वाचा नर, म्हणजेच विष्णू भगवान होते। सरस्वतीच्या मागे ते धावत सुटले, अशी कथा आहे। पण ह्याच कथेचा नेमका अर्थ काय? काही वेळा आपल्या ऋषीमुनींनी शृंगारिक भाषा वापरलेली आहे आणि सांकेतिक भाषा वापरलेली आहे। अध्यात्मामध्ये सांकेतिक भाषा खूप चालतात, त्याचा अर्थ वेगळा असतो आणि ती भाषा वेगळी असते आणि त्या भाषेतून निघालेला अर्थ वेगळा असतो। आता काय आहे, अश्वगंधा नावाच्या औषधासमोर कोणताही आजार आपली नांगी टाकतो। काय अर्थ आहे? जर आपल्याला मराठी भाषेचं किंवा शृंगारिक भाषेचं किंवा आपल्या राष्ट्रभाषेचं जर आपल्याला नॉलेज नसेल तर अशी भाषा आपल्याला अजिबात कळणार नाही। मग 10 वर्षांनी जाऊन किंवा 100 वर्षांनी जाऊन ह्या वाक्याचा तुम्ही अर्थ काय काढणार आहात? आजाराला कुठे नांगी असते काय? काहीतरी काय सांगता उगीच? तर याचा अर्थ असा आहे की नांगी टाकतो म्हणजे कोण नांगी टाकतो? तर विंचू नांगी टाकतो। आणि कधी टाकतो? तर तो हार मानल्यानंतर। श्री स्वामी समर्थ। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु म्हणजेच ब्रह्मदेव, गुरु म्हणजेच नारायण म्हणजेच महाविष्णू, गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव। या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला। दत्तप्रभू म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या विषयाला सुरुवात करत आहे। श्री स्वामी सेवक बंधू आणि भगिनींनो, आम्हाला खूप असे काही प्रश्न येतात की त्या प्रश्नाचा कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी झालेली असते आणि त्या प्रश्नाचा त्यांना उलगडा मिळत नाही। म्हणून खरं की खोटं हे समजून घेण्यासाठी आम्हाला तसे प्रश्न येतात, आम्हाला येऊन विचारतात। त्यापैकीच एक प्रश्न असा आहे की ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती यांचं काय नातं आहे? ते खरंच पिता आणि पुत्री आहेत का? किंवा त्यांचं काय नातं आहे? ते ब्रह्मदेव आणि सरस्वती पती पत्नी आहेत का? तर स्वामी सेवक बंधू आणि भगिनींनो, आपण अजिबात गोंधळून जायचं काहीही कारण नाही। कारण हिंदू धर्म आणि सनातन धर्मावरती प्रथमापासूनच बरेच हल्ले झालेले आहेत। आपल्या ग्रंथामध्ये आपल्या साधू संतांनी जे जे काही लिहून ठेवलं होतं ते कालांतराने आपल्या हिंदू समाजाच्या किंवा सनातनी धर्माच्या विरोधकाने ते सर्व खोडून टाकलं, ते जाळून टाकलं आणि त्यांच्या पद्धतीने हिंदू धर्म किंवा सनातनी धर्म कसा बर्बाद होईल त्याविषयी बरेचसे चुकीचे लिखाण करून ठेवले गेलेले आहे। ही एक शक्यता आहे, ही नाकारता येत नाही। शिवाय काही असं गलिच्छ लिहिलं गेलं असेल तर त्याविषयी सुद्धा मी सांगणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं कारण हेच आहे की बरेचसे आपले ग्रंथ रीराईट झालेले आहेत आणि या रीराईट होताना त्यामध्ये बरेचसे चुकीचे अर्थ लिहिले गेले आहेत। त्यामुळे आपण नेमकं अडचणीत येतो आणि आपल्याला नेमकं कळत नाहीये की हे काय आहे, हा प्रकार काय आहे आणि असं कसं होऊ शकतं। साक्षात ब्रह्मदेव जे सृष्टी निर्माण करतो त्यांच्या मनामध्ये असे विकल्प कसे काय येतात? स्वतःच्याच मुलीचं सौंदर्य पाहून ते तिच्या संभोग क्रियेसाठी मागे पळतात। हे आपल्याला पसंत पडणारं वाक्य नाही, ना पुढच्या पिढीला पसंत पडणारं हे वाक्य आहे। म्हणून आपण स्वतःला हिंदू समजत असाल तर तुमची आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे की हिंदू
धर्मामध्ये जे जे आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलं आहे त्यामध्ये जर काही त्रुटी असतील किंवा कोणी त्यात रिराईट करून चुकीचा संदेश दिला असेल तर ते आपण खोडून काढावं. कारण आपणच जर ते ठेवलं तर आपण पुढच्या पिढीने जर आपल्याला विचारलं ब्रह्मदेवाच्या बाबतीत असं काहीतरी विचित्र लिहून ठेवलेलं आहे, मग ब्रह्मदेव काय स्त्री लंपट होते काय? मग आपण काय त्यांना उत्तर दिलं पाहिजे? काहीतरी उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे ना. तर त्याचाच खुलासा मी आज करणार आहे. आता आपल्याला समजून घ्यावं लागेल की ब्रह्मतत्व काय आहे आणि सरस्वती तत्व काय आहे. मूळतः ब्रह्मतत्व म्हणजे निर्माण करण्याचं एक तत्व आहे. आता मी आपल्याला थोडंसं सायंटिफिकली टेम्परामेंट मध्ये समजावून सांगतो म्हणजे आपल्या बरोबर लक्षात येईल. काय आहे तर ह्या संपूर्ण विश्वामध्ये एक सुरुवातीला मोठा गोळा फिरत होता. तो फिरता फिरता फुटला, त्याचे छोटे छोटे तुकडे झाले, त्याला ग्रह नक्षत्र तारे अशी नावं दिली गेली. त्यापैकी एक पृथ्वी ग्रह निवडला. पृथ्वी ग्रहावरती सुरुवातीला आग होती. आग विझवण्यासाठी 71% पाणी ओतावं लागलं. मग पृथ्वी शांत झाली, मग सृष्टी निर्माण झाली, मग दृष्टी निर्माण झाली आणि मग डोळे नावाचं एक इक्विपमेंट तयार झालं. आणि मग ते बसवायचं कुठे म्हणून एकपेशीय प्राणी निर्माण झाला, त्याचं नाव अमिबा. मग एकपेशीय प्राणी निर्माण झाला, मग बहुपेशीय प्राणी निर्माण झाले, मग अनंत पेशीय प्राणी निर्माण झाले. असं करत 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 माकड, गोरिला माकड, त्यानंतर आदिमानव आणि त्यानंतर प्रगत मानव या पृथ्वीवरती निर्माण झाला. जर असं आहे तर मग पृथ्वीवरती जो पहिला मानव निर्माण झाला त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता आणि त्याचा देव कोणता, ह्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत. मग आपण थोडासा तार्किक विचार केला तर आपल्या लक्षात असं येतं की आपल्या पूर्वजांनी ज्या वेळेला पृथ्वीवरती वास्तव्य निर्माण केलं त्यावेळेला त्यांचा मेंदू विकसित होत गेला आणि त्यांना ज्ञान प्राप्त होत गेलं. त्या ज्ञानामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की पृथ्वीवरती फक्त 3 आणि 3च घटना सातत्याने रिपिटेशन होत आहे. मग कोणत्या कोणत्या घटना रिपीट होत आहेत तर जन्म होतोय, कसं तरी जगतोय आणि पुन्हा मरून जातोय. या 3 क्रियांना त्यांनी नावं दिली: उत्पत्ती, स्थिती आणि लय. निर्माण करणे, सांभाळून ठेवणे आणि नष्ट करणे. या 3 कृतींना उत्पत्ती, स्थिती आणि लय असे म्हणतात. म्हणजेच निर्माण करणे, टिकवून ठेवणे आणि नष्ट करणे. म्हणजेच इंग्लिशमध्ये जर त्याला बोलायचं झालं तर जनरेटर, ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयड. GOD, गॉड निर्माण झाला. आ म्हणजे येणे, ला म्हणजे लागून राहणे, हा म्हणजे हाफिज, अल्लाह निर्माण झाला. म्हणजे युनिव्हर्सल एनर्जीला दिलेली नाव म्हणजे अल्लाह, ईश्वर आणि गॉड असं आहे. हे जर आपण तार्किक विचाराने जर समजून घेतलं तरच आपल्याला समजेल, अन्यथा हे समजणार नाही. म्हणून आपण थोडंसं तार्किक असलं पाहिजे. थोडासा आपल्याला अंदाज आला पाहिजे की हे नेमकं काय असावं. आपला मूळ प्रश्न आहे की ब्रह्मदेव आणि सरस्वती यांचं नेमकं नातं काय. तर आपण थोडंसं ते विस्ताराने थोडं समजून घेऊ. विष्णू पुराणानुसार जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, खूप वेगवेगळी पुराणं आहेत. वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळे थोड्याफार फरकाने संदर्भ मिळतात आणि सर्वच पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि मग सरस्वतीलाही निर्माण केलं आणि सरस्वतीचं रूप पाहून ब्रह्मदेव पागळले आणि त्यांच्या सौंदर्याच्या मोहात पडले. सरस्वतीच्या मागे ते धावत सुटले. अशी कथा आहे. पण ह्याच कथेचा नेमका अर्थ काय. काही वेळा आपल्या ऋषीमुनींनी शृंगारिक भाषा वापरलेली आहे आणि सांकेतिक भाषा वापरलेली आहे. अध्यात्मामध्ये सांकेतिक भाषा खूप चालतात. त्याचा अर्थ वेगळा असतो
आणि ती भाषा वेगळी असते आणि त्या भाषेतून निघालेला अर्थ वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं असेल तर 10 वर्षापूर्वी माझ्याकडे एक पुस्तक होतं आणि त्या पुस्तकामध्ये एक वाक्य होतं, अश्वगंधा या नावाच्या औषधासमोर कोणताही आजार आपली नांगी टाकतो. ही कसली भाषा आहे? याचा अर्थ काय आहे? 10 वर्षापूर्वी मी माझ्याकडे आलेल्या एका व्यक्तीला ते पुस्तक वाचण्यासाठी दिलं होतं. त्या व्यक्तीने रात्री 1 वाजता मला कॉल केला, कारण ते तिकडे वाचत होते आणि त्यांना माहिती आहे की मी साधारणपणे 2:30-3 वाजेपर्यंत जागा असतो आणि त्यामुळे त्यांनी मला कॉल केला आणि मी तो उचलला आणि त्याला त्याचा अर्थ समजावून सांगितला. आता काय आहे, अश्वगंधा नावाच्या औषधासमोर कोणताही आजार आपली नांगी टाकतो. काय अर्थ आहे? जर आपल्याला मराठी भाषेचं किंवा शृंगारिक भाषेचं किंवा आपल्या राष्ट्रभाषेचं जर आपल्याला नॉलेज नसेल तर अशी भाषा आपल्याला अजिबात कळणार नाही. मग 10 वर्षांनी जाऊन किंवा 100 वर्षांनी जाऊन या वाक्याचा तुम्ही अर्थ काय काढणार आहात? आजाराला कुठे नांगी असते काय? काहीतरी काय सांगता उगीच. तर याचा अर्थ असा आहे की नांगी टाकतो म्हणजे कोण नांगी टाकतो? तर विंचू नांगी टाकतो. आणि कधी टाकतो? तर तो हार मांडल्यानंतर. म्हणजे विंचू जेव्हा मरण पावतो त्यावेळेला तो आपली नांगी टाकतो किंवा शरण येऊन भीतीने पळून जातो तेव्हा तो आपली नांगी टाकतो, म्हणजे खाली घेतो आणि निघून जातो किंवा मरण पावतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि तो संदर्भ इथे आजाराच्या बाबतीत दिलेला आहे. म्हणजे काय आहे नेमकं ते आता समजून घ्या. आजाराने नांगी टाकणे म्हणजे आजार नष्ट होणे किंवा आजार निघून जाणे. अश्वगंधा औषध खाल्ल्यामुळे आजार निघून जातो, त्याचं हे सरळ सरळ भाषांतर आहे आणि अशा हिशोबाने आपण ते समजून घेतलं पाहिजे. आता इथे काय आहे? ब्रह्मतत्व आणि सरस्वती तत्व. आता इथे जेव्हा विष्णू पुराणानुसार आपल्याला जर ते समजून घ्यायचं असेल तर त्याच विष्णू पुराणानुसार आपल्याला समजून घेता येईल आणि त्याचा अर्थ आपल्याला लावता येईल. आता कसा अर्थ लावता येईल पहा. सुरुवातीला पाणी वाहत आलं. पाणी वाहत आल्यानंतर एका पानावरती एक छोटस बालक वाहत आलं. त्या बालकाने पृथ्वीवरती पाय ठेवला. पाय ठेवल्यानंतर त्याने विशाल रूप धारण केलं. तो वैश्वानर होता. वैश्वानर म्हणजे विश्वाचा नर, म्हणजेच विष्णू भगवान होते. किती अर्थ मोठा आहे पहा. ऋषीमुनींनी आपल्याला किती शब्द व्यवस्थित दिलेले आहेत पहा. विश्वाचा नर, वैश्वानर, विष्णू पृथ्वीवरती आले. मग जेव्हा विष्णू पृथ्वीवरती आले म्हणजे काय? ह्या विश्वाचा नर म्हणजेच नारायण म्हणजेच विष्णू पृथ्वीवरती आले. मग जेव्हा नारायण पृथ्वीवरती आले तेव्हा त्यांना एकटं एकटं वाटायला लागलं आणि त्यांना एकटं एकटं वाटायला लागलं म्हणून त्यांनी त्यांच्या बेंबीतून ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि ब्रह्मदेवाला आदेश दिले की हे ब्रह्मदेव, आता तुम्ही ह्या विश्वाचे निर्माते बना आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जे जे योग्य वाटतंय ते तुम्ही निर्माण करत चला. म्हणजे सर्वच्या सर्व अथॉरिटी नारायणाने ब्रह्मदेवाला दिली. मग ब्रह्मदेवाने काय केलं तर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करावयास घेतली. मग त्यामध्ये आता कोणतीही गोष्ट निर्माण करायची असेल तर त्यासाठी काय लागतं? ज्ञान लागतं. ज्ञान असल्याशिवाय कोणताही व्यक्ती काहीही निर्माण करू शकत नाही. हा आजचा सुद्धा फंडा आहे. पौराणिक कथेमध्ये सुद्धा हाच अर्थ आहे. ब्रह्मदेवाला जेव्हा सृष्टी निर्माण करायची वेळ आली तेव्हा त्यांच्याकडे ज्ञान होतच, परंतु अधिक ज्ञानाची गरज होती. म्हणून सर्वात आधी ब्रह्मदेवाने स्वतःचं ज्ञान क्रिएट केलं. ज्ञानाची देवता म्हणजेच माता सरस्वती. माता सरस्वतीला ब्रह्मदेवाने निर्माण केलं म्हणून माता सरस्वती ब्रह्मदेवाची मुलगी झाली, असा त्याचा अर्थ आहे. आणि अगदी सोपं काम आहे. इथपर्यंत आपल्याला कोणताही प्रकारचा त्रास नाही किंवा ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीही नाही.
पुढे जाऊन थोडंसं बिघडतं. काय बिघडतं? जेव्हा ब्रह्मदेवाने सरस्वती मातेला निर्माण केलं, म्हणजेच ज्ञानाला निर्माण केलं, तर ते ज्ञान एवढं सुंदर होतं, ब्रह्मदेवाला असं वाटलं की हे ज्ञान मी माझ्या जवळ ठेवलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की विवाह म्हणजे काय? तर तो जोडीदार आपल्या सोबत कायम राहावा या उद्देशाने विवाहाचं एक बंधन असतं. म्हणजेच काहीतरी मला निर्माण करायचं असेल तर ते ज्ञान माझ्याजवळ राहिलं पाहिजे, म्हणजे त्या ज्ञानाबरोबर निर्माण करण्याच्या युक्तीने विवाह या बंधनामध्ये एकामेकाला बांधून घेतले, म्हणजे ते ज्ञान आपल्याजवळ कायमस्वरूपी ठेवले. याचा अर्थ असा आहे, सांकेतिक भाषा आहे, सिंबॉलिक नॉलेज आहे. हे जर सिंबॉलिक नॉलेज आपल्याला कळलं तर सगळा त्याचा आपल्याला अर्थ समजून येईल, अन्यथा आपल्याला तो अर्थ कळणार नाही. म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे. एक वाक्य सतत जगलं पाहिजे की मला चांगलं माहितीये की मला सर्व काही माहित नाही. मग मला जे माहित नाही त्यापैकी जर समोरचा व्यक्ती बोलत असेल तर आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. आपल्याला वाटतं मी एवढा शिकलो, माझ्याकडे 2-4 डिग्री आल्या म्हणजे मला सर्व कळतं. सर्व नाही कळत राजा. तुला त्या क्षेत्रातलं कळतं, तुला त्या एका कक्षातलं कळतं, तुला त्या एका शाखेतलं कळतं, दुसऱ्या शाखेतलं तुला ज्ञान अजिबात नाही. आणि हे परंपरागत चालत आलेल्या रीतिरिवाजानुसार आपल्या पृथ्वीवरती धर्मामध्ये खूप मोठं नॉलेज आहे आणि ते नॉलेज आत्मसात करणे म्हणजे त्या नॉलेज बरोबर, त्या ज्ञानाबरोबर विवाह करावा लागतो. मग प्रश्न इथे आता दुसरा अजून एक आला की ब्रह्मदेव सरस्वतीच्या मागे पळत गेले आणि त्यांचं वीर्यस्खलन झालं. इथे हा पण पुन्हा मुद्दा एक आहे. तर याचा अर्थ सुद्धा असाच आहे की ज्ञान जर मिळवायचं असेल तर ते ज्ञान निर्मात्याला सुद्धा मिळवावं लागतं, त्याशिवाय काहीही निर्माण करता येत नाही. म्हणून निर्माता पिता ब्रह्मदेव सरस्वतीच्या म्हणजेच ज्ञानाच्या पाठीमागे धावत लागले. आपल्याला सुद्धा जर काही हस्तगत करायचं असेल, मिळवायचं असेल तर आपण सुद्धा ज्ञानाच्या नॉलेजच्या पाठीमागे पळतो ना. आता जे विद्यार्थी असतात, एखाद्याला इंजिनियर बनायचं असेल तर इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेऊन त्या ज्ञानाच्याच पाठीमागे पळत असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कॉलेजच्या, त्या कक्षेच्या, त्या ज्ञानाच्या बरोबर त्या विद्यार्थ्याने स्वतःचा विवाह केलेला असतो. म्हणून ते दोघे एकत्रित राहतात. विवाह करणे म्हणजे एकत्रित राहण्याची परवानगी किंवा एकत्रित राहणे, याला आपण वेगळा अर्थ लावू नये. सर्व आपण हिंदू धर्मीय व्यक्तींनी हे समजून घेतलं पाहिजे. आपण जर समजून नाही घेतलं तर आपण दुसऱ्यांना समजून सांगू शकत नाही. किंवा एखाद्या वेळेला एखाद्या ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी झाली तर त्या ठिकाणी आपण उघडे पडतो आणि आपल्याला जर समजून नाही सांगता आलं, हे सिंबॉलिक आहे, हे सांकेतिक लँग्वेज आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे. जसं आजार नांगी टाकतो का मगाशी सांगितल्याप्रमाणे, तसं नाही आहे. तर ही सांकेतिक भाषा आहे. त्यामुळे ब्रह्मदेव ही वेगळी देवता आहे, ते ईश्वर आहेत, ते निर्माण करण्याची एक प्रक्रिया आहे. आणि ज्या व्यक्तीला किंवा ज्या संस्थेला काहीतरी निर्माण करावं लागतं त्या ठिकाणी त्यांना ज्ञानाची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता पडते. म्हणून ब्रह्मदेव सरस्वतीच्या मागे पळत गेले. आता पुढे झालं त्यांचं वीर्यस्खलन काय झालं, तर आता ते पण तुम्हाला सांगतो. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट निर्माण करत असतो त्यावेळेला आपल्याला ज्ञान त्याचं पुरेपूर पाहिजे असतं. म्हणून आपण काहीतरी अभ्यास करतो. हे केल्यानंतर काय होईल, ते केल्यानंतर काय होईल, हे केल्यानंतर काय होईल, असा जेव्हा अभ्यास करतो ते ज्ञान आपण मिळवतो. 8-10 दिवस 15 दिवस आपण ते ज्ञान मिळवतो. आपण अर्थातच आपण त्या ज्ञानाच्या मागे पळत असतो. म्हणजेच ज्ञान पूर्ण आपल्याला मिळाल्यानंतर आपण काय करतो, तर ते कार्य करण्यासाठी आपण तयार होतो.
आणि जेव्हा आपण ते कार्य करण्यासाठी ज्ञान मिळवतो, अभ्यास करतो, स्टडी करतो, म्हणजेच काय करतो, म्हणजेच आपण त्या ज्ञानाबरोबर विवाह करतो, म्हणजे ते ज्ञान आपण आत्मसात करतो. आणि एकदा आपण ते ज्ञान आत्मसात केलं की आपण त्या ठिकाणी कोणतंही कार्य सिद्ध करून दाखवतो. म्हणजे एखादं कार्य सिद्ध करून झाल्यानंतर एखादी प्रतिकृती किंवा एखादी बिल्डिंग उभा राहते किंवा एखादं काहीतरी क्रिएशन होतं, त्या ठिकाणी आपण ते आपला प्रोडक्ट असतो, म्हणजेच ते आपलं वीर्य असतं. हे लक्षात ठेवा. वीर्याचा अर्थ असा आहे की तो आपला पुत्र किंवा पुत्री किंवा आपण स्वतः निर्माण केलेली क्रिया, त्यातून निर्माण झालेले वस्तू किंवा निर्माण झालेला एखादा प्रोडक्ट, याचा अर्थ असा आहे. म्हणून ब्रह्मदेव आणि सरस्वतीचं काय नातं आहे तर ते सांकेतिक भाषा आहे, म्हणून सिम्बॉलिक लँग्वेज आहे. म्हणून आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि व्यवस्थित समजून घ्यावं. म्हणजे ज्याच्याकडे ही सृष्टी निर्माण करण्याची जी ताकद आहे, तो व्यक्ती किती बुद्धिवान असला पाहिजे, अर्थातच त्याचं वय सुद्धा तेवढं असलं पाहिजे. म्हणून सिम्बॉलिक आहे. ही जो व्यक्ती ही सृष्टी निर्माण करू शकतो, अर्थातच त्याच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे, अर्थातच त्यांचं वय खूप असलं पाहिजे, वयस्कर असला पाहिजे. म्हणून अर्थातच त्यांना पिकलेली दाढी वगैरे असं दाखवलेलं आहे, ते सिम्बॉलिक आहे. शिवाय इतर व्यक्तींपेक्षा त्याच्याकडे 4-5 पटीने नॉलेज असलं पाहिजे, म्हणजेच 4 पटीने इतरांपेक्षा ब्रह्मदेवाकडे नॉलेज जास्त आहे. म्हणून ब्रह्मदेवाला आपण 4 किंवा 5 डोके आहेत असं समजतो. अजून पुन्हा एकदा सांगतो, म्हणून आपल्याला ब्रह्मदेव आणि माता सरस्वतीचं नातं समजून घ्यावं लागेल. अजून पुन्हा एकदा सांगतो की सरस्वती म्हणजे विद्या आहे, ज्ञान आहे, आणि ब्रह्मदेव म्हणजे क्रिएटर आहे. एखादी वस्तू क्रिएट करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता पडते, म्हणून क्रिएटरला ज्ञानाला जवळ करावंच लागतं. याचा अर्थ विवाह असा होत नाही, ते सांकेतिक भाषा आहे. म्हणून आपण ब्रह्मदेवाला आणि माता सरस्वतीला बदनाम करण्याचं टाळावं. आपण हे ब्रह्मतत्व आणि ज्ञान तत्व हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ब्रह्मतत्व काय तर निर्माण करण्याचं तत्व, आणि माता सरस्वतीचं तत्व काय तर ज्ञान तत्व. माता सरस्वती म्हणजे ज्ञान तत्व, म्हणजे निर्माण करण्याचं एक तत्व, आणि त्याला निर्माण करण्यासाठी ज्या नॉलेजची गरज असते ते ज्ञान म्हणजे माता सरस्वती. म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी मोठे मोठे कार्य चालतात त्या ठिकाणी ब्रह्मदेव आणि माता सरस्वती उपस्थित असतात. ते आपल्यासाठी माता सरस्वती आणि आपला पिता ब्रह्मदेव आपण असं म्हणू शकतो. परंतु ब्रह्मदेवामध्ये आणि सरस्वतीमध्ये कोणतंही नातं नाही. फक्त आणि फक्त ब्रह्मतत्व आणि ज्ञान तत्व हे दोनच नाती आहेत, आणि हे दोन नाती जेव्हा एकत्रित येतात तेव्हा काहीतरी निर्माण होतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे आपल्याला व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यापुढील सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी.